शेतकरी मित्रांनो, आपल्या कांद्यावरती अजून एक तुम्हाला प्रॉब्लेम दिसत असेल. हा बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी ही जी पात आहे ही पूर्णपणे पातीवर पांढरे चट्टे आहेत आणि पात करपत आहे. तर याचं कारण काय आहे मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तर आपले येणारे थ्रिप्स असतात ना, ते थ्रिप्स काय होतंय याच्यामध्ये चाटले जातात आणि चाटल्यामुळे ही खरवडलं जाते हे प्रमाण, आणि खरवडलं की याला दिसत पांढरा चटा पडतो. तर यासाठी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला यासाठी मी चांगली फवारणी सांगणार आहे शेतकऱ्यांना परवडेल अशी. तर मित्रांनो काय घ्यायचं, तर याच्यामध्ये हे जे थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी तुम्ही बाजारामध्ये कीटकनाशक असतील ते कीटकनाशक तुम्ही वापरू शकता. यामध्ये तुम्ही ॲक्ट्रा असेल, हे चांगल्या प्रकारचं थ्रिप्स कंट्रोल करतं, त्यामुळे तुम्ही ॲक्ट्रा हे तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता. त्यासोबत मित्रांनो याच्यामध्ये बुरशीनाशक म्हणून तुम्ही काय करायचं, रेडिमिल गोल्ड हे बुरशीनाशक वापरायचं आहे. त्यासोबत मित्रांनो याच्यामध्ये आता पात ह्याच्यात कुमकुवत आहे, तर आपण सिलिकॉन वापरायचं. सिलिकॉनमुळे काय होतं, तर आपल्या पातीमध्ये कडकपणा येतो आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही जास्त घडते, त्यामुळे सिलिकॉन यामध्ये वापरायचं आहे. त्यासोबत कुठल्याही प्रकारचं एक टॉनिक, यामध्ये सीवीड मिक्स असेल, सीवीड एक्स्ट्रॅक्ट असेल, या प्रकारे आपण टॉनिक घेऊ शकता. आणि चांगल्या प्रकारचं स्टिकर घ्या, कारण मित्रांनो पाऊस आज आहे तर उद्या नाही, उद्या आहे तर आज आहे, पाऊस कंटिन्यू पाऊस आहे, तर त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचं घेऊ शकता. तर त्यामुळे काय होणार आहे, तर आपले येणारा जो थ्रिप्स असेल ते थ्रिप्स कंट्रोल होतील आणि बुरशीनाशकामुळे यावर जो पडलेला चटा असतील किंवा अजून वाढणारी बुरशी असेल ती बुरशी आपले कंट्रोल होईल आणि आपल्या कांद्याची चांगल्या प्रकारे वाढ झालेली आपल्याला दिसेल. धन्यवाद.